आता आपण सुरुवातीला जी एक बेल बघितली फाउंटनच्या पलीकडे, त्याला आपण वर्ल्ड सगळे संतांचे स्टॅच्यू आहेत, बाहेरून सगळे वर्ल्ड सायंटिस्ट, फिलॉसॉफर आणि ऑथर्स आहेत. नमस्कार, सुप्रभात. आज आपण लोणी काळभोरला जो असं म्हणतात की आशिया खंडातला सर्वात मोठा डोम पाहायला MIT कॉलेजच्या इथं. तर त्या तिथे असं पार्किंग आहे, आपली डस्टर तिथं पार्क केली आणि आता समोर इथं आपण निघालो. हे समोर दिसतो तो डोम आहे. चला आता पर पर्सन इथं काहीतरी तिकीट आहे 100 रुपये. 4 तिकीट काढले, तुम्हाला तिकीट पण दाखवतो. चला. वाव, एक नंबर. आपण पुण्याकडून आल्यानंतर उजव्या बाजूला रामदारा आणि डाव्या बाजूला फक्त एक 500 मीटरवरच आहे. तेव्हा स्नेहा, संग्राम, मनीषा चौघेजण आलो. येतानाच टोप्या नवीन घेतलेल्या सर्वांनी, कारण बरोबर 12च्या टायमिंगला इथं आलो आणि ऊन असं भयानक आहे. हे पहा, वर्ल्ड पीस हॉल अँड लायब्ररी. पर पर्सन 100 रुपये घेतलेत, अडल्ट 4 असं. बऱ्याच दिवसांचा प्लॅन होता, आज प्रत्यक्षात साकार झाला. बापरे, जवळ आल्यानंतर त्याची भव्यता लक्षात येते. जसं जसं जवळ येऊ, वा, हो 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 हो. विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड. पुढं आल्यानंतर मागं आपण जिथून आलो ती कमान अशी दिसते. बापरे, काय भव्य दिसतंय जवळ आल्यानंतर. तुकडोजी महाराजांचा पुतळा, संत पुरंदरदास, नामदेव महाराज. प्रत्येक धर्मातले आहेत. समर्थ रामदास स्वामी, महात्मा गांधी. ह्या महापुरुषांच्या आयुष्यातले काही प्रसंग पण इथं चित्रित केलेले आहेत बघा. दांडी यात्रेचा सीन इथं दाखवलेला आहे. स्वामी विवेकानंद, त्यांच्या आयुष्यातले काय माझ्या बंधू भगिनींना म्हटलेले अमेरिकेत जाऊन तो प्रसंग दाखवलेला आहे इथे. वर्ल्ड पीस डोम. आता आपण सुरुवातीला जी एक बेल बघितली फाउंटनच्या पलीकडे, त्याला आपण वर्ल्ड पीस बेल म्हणतो. येताना डाव्या हाताला सगळे संतांचे स्टॅच्यू आहेत, उजव्या बाजूला सगळे वर्ल्ड सायंटिस्ट आणि फिलॉसॉफर आणि ऑथर्स आहेत.
त्या कॅम्पसला आपण नॉलेज कॉरिडॉर म्हणतो. आणि मध्ये येताना विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड त्यांचा एक स्टॅच्यू आहे. ते ह्या कॉलेजचे फाउंडर आहेत. आणि पायऱ्या चढताना सगळ्या रिलिजन्सचे थॉट्स लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर आतमध्ये सगळे संतांचे स्टॅच्यू आहेत. बाहेरून सगळे वर्ल्ड सायंटिस्ट, फिलॉसॉफर आणि ऑथर्स आहेत बाहेरच्या बाजूनं. आपण ह्याला ही जी बेल आहे वरती सर्व धर्म समभावचे साईन लावलेले आहेत ते. हां, तिथनं ती जी बेल आली त्याला आपण हार्मोनिक बेल म्हणतो. ते सर्वांसाठी प्लॅटफॉर्म आहे. आणि ह्याची हाईट आहे 263 फीट, डायमीटर आहे 160 फीट डोमचा. त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला जी 4 मिनार दिसतात कोपऱ्यावरती त्याला आपण मंगलस्तंभ म्हणतो. आणि 4 वेद पण ते रिप्रेझेंट करतात. त्याच्यानंतर ह्याच्या खाली लायब्ररी आहे. लायब्ररीमध्ये पण 108 पिलर आहेत. ते माळेमध्ये 108 मणी असतात, त्यानुसार ते लायब्ररीची स्थापना केलेली. आणि ज्ञानेश्वराची मूर्ती पण बसवली मेडिटेशन करताना. आणि त्याच्यानंतर त्याच्या गोलमध्ये सर्व धर्माचे प्रेयर आहेत, सर्व धर्मांचे बुक्स पण आहेत लायब्ररीमध्ये. त्याच्यानंतर खाली मेडिटेशन हॉल आहे, ध्यान केंद्र, ते पण बघा. आणि नंतर लेफ्ट साईडला 5 पांडव, द्रौपदी आणि एक डॉग आहे, तो यमदूत असतो. आणि गीता भवनमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ आहे. तुमचं नाव? घुले शिवाजी आनंद. धन्यवाद. बरोबर डोमच्या खाली आता इथे लायब्ररी आहे. त्या लायब्ररीमध्ये आपण जाऊया. भारतातीलच नव्हे तर जगातली प्रत्येक जे आर्किटेक्चरनुसार खूप सुंदर अशी मंदिर आहेत, त्या प्रत्येक मंदिराचे फोटो लावलेले आहेत बाजूने. आणि सर्व धर्मांचे प्रतीक, हिंदुइझम, योगा अँड मेडिटेशन, विपसना, बुद्धिझम, प्रत्येक धर्माचं सर्व धर्मसमभाव, इतकी मनःशांती आहे इथं, ती शब्दात वर्णन करता येणार नाही. वा, खूप छान वाटतं.
एक पुणेकर म्हणून अभिमान वाटावा अशी वास्तू पाहिल्यानंतर या आवारातच MIT कॉलेजचे कॅन्टीन आहे. स्वादिष्ट आणि रुचकर जेवण रास्त दरामध्ये करून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.